काय बोलणं झालं तुमचं, काय वाटतं परिस्थिती? दादांचं उपोषणाचा 3रा दिवस आहे आणि मी त्यांना विचारलं तब्येत कशी आहे. मी सांगितलं की तब्येत काही चांगली नाही आहे. डॉक्टरांशी पण चर्चा केली. सकाळी 110/70 त्यांचं ब्लड प्रेशर होतं. ब्लड प्रेशर बरंच ड्रॉप झालं आहे. 100/100 आणि 60 असं त्यांचं ब्लड प्रेशर आहे. शुगर लेवल बरी आहे, ऑक्सिजन लेवलही बरा आहे, परंतु त्यांना उपचाराची खूप गरज आहे. त्यांच्याबरोबर मी चर्चा केली आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून त्यांच्या कानावर मी टाकणार आहे आणि सरकारला विनंती करणार आहे की लवकरात लवकर या प्रश्नावर आपण तोडगा काढावा. 100च्या आसपास लोक उपोषणाला आहेत. आरोग्य विभागाची मी काय तयारी नाही? सगळ्यांना भेटू. डॉक्टर आताच डॉक्टरांना विचारलं. त्यांनी सांगितलं की 10 डॉक्टरांची इथं टीम आहे आणि 107 लोक काहीतरी उपोषणावर बसलेले आहेत. आता ज्या हेड आहेत तिथल्या मेडिकलच्या त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे आणि जर काही कमी असतील तर ते मग सिव्हिल सर्जन आणि DHO बोलून आपण वाढवू. दादा, दुपारी काही मराठा आंदोलकांच्या तब्येत बिघडल्या, तर आरोग्य विभागाकडे स्ट्रेचर सुद्धा इथं उपलब्ध नव्हते. असं बघण्यात आलं. मी आता 3 दिवस झाले प्रशासनाला माहिती आहे का 100 लोक मी आता त्यांचे जे इन्चार्ज आहे त्यांच्याशी चर्चा करतो आणि DHO आणि सिव्हिल सर्जन बरोबर चर्चा करून मेडिकल फॅसिलिटी वाढवण्याची मी विनंती करतो. काय कळलं ना? सरकार याच्यात लवकरात लवकर तोडगा काढेल. धन्यवाद. आमच्या आंदोलनामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. वेळोवेळी त्याच्याशी संवाद केला होता. परंतु मुख्यमंत्री बद्दल आम्ही सगळं बदललं. नाही, याच्याबद्दल मला काही कल्पना नाही. उद्या मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांची भेट घेणार आणि त्यांच्याबरोबर चर्चा करणार आणि त्यांना सांगणार आहे की तुम्ही वैयक्तिक लक्ष घालणं आवश्यक आहे. धरंगी पाटलाची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.